करण्यात आला आहे। तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा। आपण कधी विचार केलाय का की ट्रॅफिकने भरलेल्या शहरामध्ये आपल्या जीवनाला गती देण्यासाठी कशा पद्धतीने जमिनीमध्ये बोगदे तयार केले जातात? आपल्याला माहिती आहे का की पूर्वीच्या काळी जमीन किंवा डोंगराच्या आतमध्ये बोगदे बनवण्यासाठी वर्षानुवर्ष लागत होते। अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल याच्या सहाय्याने जमिनीच्या आतमध्ये मोठमोठे ब्लास्टिंग करून बोगदे बनवले जात होते। जेव्हा कधी डोंगरावर हे ब्लास्टिंग केले जात होते तेव्हा भूस्खलनाचा धोका असायचा। फक्त एवढंच नाही तर हजारो मजुरांना एक बोगदा बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागत होती। परंतु टनल बोरिंग मशीन आल्यानंतर हे काम खूप सोपं झालं। या सिलेंड्रिकल मशीनला जेव्हा बारकाईने पाहाल तेव्हा तुम्हाला खूप सारे कटर्स दिसतील, जे कटर कुठल्याही माती किंवा मोठ्यात मोठ्या दगडाला चुटकीसरशी कापून बोगदे बनवते। या मशीनच्या सहाय्याने 30 फुटापासून ते 60 फुटापर्यंत बोगदे बनवले जातात। या मशीनची ताकद पाहून तुम्ही हैराण व्हाल। या मशीनच्या समोरील बाजूस 58 कटर्स लावलेले असतात। त्यातला प्रत्येक कटर 26 टना इतके बळ लावते। 26 गाड्या एखाद्या डोंगराला जेव्हा ताकदीने धडकतील तेवढा फोर्स यातील एक ब्लेड लावू शकते। यावरून तुम्हाला अंदाज येईलच की याच्या एका ब्लेड मध्ये किती ताकद आहे। आता आपण प्रत्यक्षात हे मशीन बोगदा कसं बनवतं किंवा त्याचं काम कसं आहे हे पाहूयात। तुम्ही पाहत आहात या मशीनच्या समोरच्या बाजूला रोटेटिंग कटर्स लावलेले आहेत, जे माती सोबतच मोठमोठ्या दगडांनाही कापतात। याच्यानंतर कापलेले दगड रोटेटिंग मशीनच्या मागच्या बाजूला लावलेल्या बकेट मध्ये जाऊन पडतात आणि हे बकेट या छोट्या छोट्या दगडांना एका कन्व्हेयर बेल्ट मध्ये टाकतात। हा कन्व्हेयर बेल्ट कटरच्या पाठीमागच्या बाजूला इन्स्टॉल केलेला असतो। या मशीनला लावलेला कन्व्हेयर बेल्ट या छोट्या छोट्या दगडांना या प्रक्रियेच्या बाहेर लावलेल्या कॉन्क्रीट प्लांट मध्ये टाकतात। परंतु या मशीनचं काम फक्त दगडांना कापणं किंवा फोडणं नाही, तर हे मशीन याच्यापेक्षा पण जास्त काम करते। या रोटेटिंग कटर मशीनच्या 60 मीटर पाठीमागच्या बाजूची एक मशीन टनलच्या भिंतीवर सलग लिक्विड कॉन्क्रीट स्प्रे करते। याला शॉर्टकट कॉन्क्रीटीकरण देखील म्हटलं जातं। हे कॉन्क्रीट मिक्सचर अशा पद्धतीचं असतं की जे काही वेळातच सुकून जातं। त्याचबरोबर हे मशीन या बोगद्याला वॉटरप्रूफ देखील बनवतात। बोगदा पाडण्यासोबतच प्लास्टर करण्याचं काम सुद्धा इतकं बारकाईने केलं जातं की त्यामुळे याच्यानंतर कोणतंही फिनिशिंग वर्क करण्याची गरज पडत नाही। याच्यानंतर बोगद्याच्या भिंतीवर मोठमोठे कॉन्क्रीट ब्लॉक्स लावले जातात। हे लावण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे ट्रक्स वापरले जातात। या ट्रकचं डिझाईन सुद्धा अशा पद्धतीने असतं की हे ट्रक मोठमोठे कॉन्क्रीट ब्लॉक्स घेऊन बोगद्याच्या आतमध्ये जाऊ शकते। जसंही हे ट्रक कॉन्क्रीट ब्लॉकला घेऊन आतमध्ये जातात तेव्हा टनल बोरिंग मशीन हायड्रोलिकच्या मदतीने मोठमोठे सिमेंट ब्लॉकला उचलून बोगद्याच्या भिंतीवर फिक्स केले जातात आणि हे सगळं काम याच मशीन मध्ये बनवलेल्या कंट्रोल रूम मध्ये बसून केलं जातं। ही कंट्रोल रूम पूर्णपणे कम्प्युटराइज्ड असते। या मशीनची किंमत 23 करोड रुपये इतकी आहे। या मशीनने जर दिवसातील 20 तास काम केलं तर एका दिवसात ती 50 फूट बोगदा तयार करू शकते। ही सगळ्यात मोठी आश्चर्याची बाब आहे। आजकाल आपल्या देशात ज्या मेट्रो लाईन वगैरे बनवले जातात त्या याच ऍडव्हान्स मशीनच्या सहाय्याने बनवल्या जातात।